तुम्हाला पण हॉटेलसारखं हॉटेलच्या चवीचं दाटसर असं सांबार बनवायचं आहे का? तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. इथं मी घरच्या घरी मसाला बनवून हे सांबार बनवलेलं आहे. एकदम अप्रतिम असं हे सांबार होतं. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सांबार बनवण्यासाठी मी इथं 1 दुधी भोपळा बारीक चिरून घेतलेला आहे. त्याचबरोबर 2 वांगी, 1 टोमॅटो, 1 बटाटा साल काढून चिरून घेतलेला आहे. त्याचबरोबर शेवग्याच्या 2 पेंड्या होत्या, त्या मी अशा चिरून घेतलेल्या आहेत बारीक बारीक. आणि तूर डाळ मी इथं अर्धी वाटी घेतलेली आहे. तर तूर डाळ धुवून घ्यायची आणि ती कुकरमध्ये काढून घ्यायची आहे. तूर डाळ जास्त घ्यायची नाही, नाहीतर ती जे सांबार असतं ते जास्तच घट्ट होतं आणि हॉटेलसारखी त्याला जास्त अशी चव येत नाही. त्यामुळे तूर डाळ थोडीच घ्यायची. त्याच्यामध्ये बाकीचं सगळं साहित्य आपल्याला घालून घ्यायचं आहे. दुधी भोपळ्याऐवजी तुम्ही जो लाल भोपळा असतो तो घातला तरीही चालेल. दोन्ही भोपळा म्हणजे दुधी भोपळा आणि लाल भोपळा दोन्ही घातली तरीही चालेल. बाकीचं सगळं साहित्य आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. फक्त शेवग्याच्या शेंगा आपल्याला सेपरेट शिजवून घ्यायच्या आहेत. जर ह्याच्यामध्ये त्या टाकल्या तर त्या जास्त गिर होतात किंवा जास्त शिजतात. त्यामुळे आपण शेवग्याच्या ज्या शेंगा आहेत त्या सेपरेट शिजवून घ्यायच्या आहेत. तर ह्याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आणि ह्याला 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. त्याचबरोबर डाळ शिजते तोपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवर शेवग्याच्या शेंगा पण शिजायला टाकायच्या आहेत. तर पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचं आणि त्याच्यामध्ये ह्या शेवग्याच्या शेंगा घालून आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. हे दोन्ही शिजलं की काय करायचं, एक कढई गॅसवर ठेवायची किंवा एखादं पॅन ठेवायचं. त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तेल गरम करायचं. तेल व्यवस्थित तापलं की त्याच्यामध्ये आपल्याला चिमूटभर हिंग घालून घ्यायचं आहे. त्याचबरोबर 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे घालून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला ह्याच्यामध्ये 1 चमचा उडीद डाळ घालायची आहे. इथं आपण हा सांबर मसाला बनवणार आहोत. 1 चमचा उडीद डाळ टाकला की त्याचबरोबर 1 चमचा हरभरा डाळ, 1 चमचा काळी मिरी आणि 2 चमचे धने आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. आणि व्यवस्थित तेलामध्ये असं परतवून घ्यायचं, म्हणजे ते छान असं भाजलं पाहिजे. ते छान भाजलं तरच सांबरला छान अशी चव येते आणि खमंग असं सांबार लागतं. तेलामध्ये ते छान असं 5 मिनटं परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बाकीचं साहित्य घालून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पाने घालायची. तिथं मी 10 ते 12 कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत. तीही छान अशी त्याच्यामध्ये परतवून घ्यायची. त्याचबरोबर लाल सुक्या मिरच्या इथं मी 7-8 घेतलेल्या आहेत, त्या पण छान अशा तेलामध्ये परतवून घ्यायच्या. जर तुम्हाला सांबर थोडं तिखट हवं असेल तर तुम्ही तिखट मिरच्या पण ह्याच्यामध्ये घालू शकता. त्याचबरोबर इथं मी एक मोठा कांदा अशा पद्धतीने चिरून घेतलेला आहे, तो त्याच्यामध्ये घातलेला आहे. त्याचबरोबर लसणाच्या 7-8 पाकळ्या आणि आल्याचा 1 तुकडा, त्याचबरोबर सुक्या खोबऱ्याचा इथं खीस मी घेतलेला आहे 2 ते 3 चमचे, तोही त्याच्यामध्ये घालून आपल्याला छान असा मीडियम फ्लेमवर परतवून घ्यायचा आहे. मसाला छान असा परतवून झाला की गॅस बंद करायचा आणि हे थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून ह्याची एकदम बारीक, म्हणजे जेवढी बारीक करता येईल तेवढी बारीक पेस्ट करून घ्यायची. ह्याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आणि एकदम बारीक पेस्ट ह्याची करून घ्यायची. जेवढा मसाला तुमचा बारीक होईल तेवढं तुमचं सांबर दाटसर होईल आणि एकदम हॉटेलसारखं परफेक्ट होईल. हे बघा, मसाला इथं मी बारीक करून घेतलेला आहे. आता मसाला तयार आहे. तर त्याचबरोबर शेवग्याच्या शेंगा पण इथं शिजलेल्या आहेत आणि डाळ पण इथं आपली मस्त अशी शिजलेली आहे. हे बघा, आता एक स्मॅशर घ्यायचा आणि स्मॅशरने मोठं ते थोडंसं असं स्मॅश करून घ्यायचं. जास्त पण स्मॅश करायचं नाही, मोठं आपल्याला ते स्मॅश करून घ्यायचं आहे.
शेवग्याच्या शेंगा पण आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने सांबारसाठी लागणारी सगळी तयारी आपली इथे झालेली आहे. आता ज्यामध्ये आपण सांबार बनवणार आहे ती कढई गॅसवर ठेवायची. त्याच्यामध्ये 3 चमचे तेल गरम करायचं. तेल व्यवस्थित तापलं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं टाकायचं. त्याचबरोबर बारीक चिरलेला एक मोठा कांदा घालून घ्यायचा आणि तेलामध्ये छान असा तो 2-3 मिनटं परतवून घ्यायचा. कांदा मस्त असा परतवून झाला की त्याच्यामध्ये जो आपण मसाला बनवलेला आहे तो घालून घ्यायचा. आणि तोही छान असा तेलामध्ये 2-3 मिनटं परतवून घ्यायचा. एकदम फ्रेश मसाला आहे आणि घरच्या घरी बनवलेला आहे, त्यामुळे घरात असा मस्त वास यायला लागतो. आता जी आपण डाळ शिजवलेली आहे ती त्याच्यामध्ये घालून घ्यायची आणि गरजेनुसार आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं. इथं मी मसाल्याच्या मिक्सरच्या भांड्यामधून थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे. त्याचबरोबर गुळाचा एक खडा आणि चिंचेचं पाणी ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे. अर्धा तास चिंच पाण्यात भिजवत ठेवायची. नंतर ते जे पाणी निघेल ते आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून ह्याला छान अशी उकळी येऊ द्यायची. सांबरला छान अशी उकळी आलेली आहे. कलर पण खूप छान आलेला आहे. शेवटी थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि पुन्हा एकदा ते मिक्स करून घ्यायचं. इथं मस्त असं एकदम हॉटेलसारखं परफेक्ट दाटसर असं सांबार तयार आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता मस्त असं ते एकजीव झालेलं आहे, एकसारखं एकसंध झालेलं आहे. तुम्ही पण या पद्धतीने सांबार नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.